मुंबईच्या विलेपार्ल्यातील जैन मंदिरावर पालिकेने हातोडा टाकलाय। त्यानंतर विलेपार्ल्यातील मंदिर पाडल्यानं जैन समाज मात्र त्या ठिकाणी आक्रमक झालाय। मुंबई पालिका प्रशासनाविरोधात जैन समाजाचं आता आंदोलन सुरू आहे। हाताला काळ्या फिती बांधून जैन समाजाने आता महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली आहे। तर थोड्याच वेळात मंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, विलेपार्ल्यातील जैन मंदिरावर खरं तर महापालिकेने हातोडा चालवला आणि त्यानंतर आता जैन समाज आक्रमक झालाय, काय सांगशील सविस्तर? विलेपार्ले पूर्व परिसरात असलेलं जैन मंदिर त्यावर पालिकेने हातोडा चालवला आणि त्या विरोधात आता जैन समाज आक्रमक झालेला आहे आणि जैन समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा असतील, खासदार वर्षा गायकवाड या आंदोलनात आता सहभागी होणार। आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जैन समाज या ठिकाणी आंदोलनाला आलेला आहे आणि कुठेतरी पालिका प्रशासनाचा निषेध जो आहे तो केला जातोय। काय सांगाल? जिस लोगों ने षड्यंत्र करके मंदिर को जिसने तोड़ा है उसको सजा मिलनी चाहिए, उसके ऊपर कार्यवाही होनी चाहिए। वो होगी आरके होटल को बॉयकॉट करो। जर बघितलं असाल तर या ठिकाणी मंत्री मंगलप्रभात लोढा देखील आलेले आहेत आणि आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याने आता आंदोलनाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। कुठेतरी पालिका प्रशासनाचा या ठिकाणी निषेध केला जातोय आणि आपण जर बघितलं असाल तर त्या पद्धतीने पालिकेने कारवाई केली, त्या संदर्भात हा मोर्चा आहे। पालिकेने कोणतीही कल्पना दिली नाही, आम्हाला मंदिरातील देवाच्या मूर्ती ज्या होत्या त्या बाजूला काढायच्या होत्या, मात्र पालिका प्रशासनाने कोणतीही परवानगी न देता अर्थात कारवाई केली आणि त्या विरोधात खऱ्या अर्थानं जैन समाज आक्रमक झालेला आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात वर्षा गायकवाड देखील येतील, कारण मात्र कुठेतरी जैन समाज जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि आपण जर संपूर्ण जैन समाज या ठिकाणी जो आलेला आहे त्याच्या हातामध्ये एक फलक दिसतोय की आम्हाला आमचं मंदिर वाचवायचं आहे आणि हा मोर्चा जो आहे तो पालिका वॉर्डमध्ये जाणार आहे। आपण जर कारण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात विलेपार्ले परिसरात जैन समाज एकत्र जमला, भाषण झालं आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते सुरू झालं। करण अगदी सुशांत, खरं तर आपण पाहतो त्या ठिकाणी मंगलप्रभात लोढा, मंत्री मंगलप्रभात लोढा हे दाखल झालेले आहेत। या व्यतिरिक्त आता खासदार वर्षा गायकवाड सुद्धा दाखल होणार आहेत। हा नेमका मोर्चा कुठल्या प्रभागातून सध्या सुरू आहे? मोर्चाचं पुढचं स्वरूप नेमकं काय असणार आहे, काय माहिती यावर? तांत्रिक अडचणीमुळे सुशांतशी आपला संपर्क होत नाही, मात्र हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। मंत्री मंगलप्रभात लोढा आंदोलनात सहभागी झाले। मंत्री मंगलप्रभात सर नंतर सुशांत, आपण हे दृश्य पाहतोय त्या ठिकाणी आता या ठिकाणी विलेपार्लेमध्ये जैन समाजाचं आंदोलन सुरू आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले आहेत, खासदार वर्षा गायकवाड सुद्धा येणार आहेत। या आंदोलनाचं नेमकं पुढचं स्वरूप काय असणार आहे? आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी आता मोर्चाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा असतील, भाजपचे आमदार पराग कळवणे असतील, हे सगळे जे आहेत ते आंदोलनात आता सहभागी झालेले आहेत आणि पालिका वॉर्डपर्यंत खऱ्या अर्थानं हा मोर्चा जो आहे तो जाणार आहे। जैन समुदाय आज खऱ्या अर्थानं एकत्र आलेला आहे, कारण एक श्रद्धेचा विषय आहे, भावना आहे, कारण त्यांचं मंदिर जे आहे ते तुटलेलं आहे आणि पालिका प्रशासनानं आम्हाला वेळ द्यायला हवा होता अशी खरं तर मागणी या जैन समाजाची आहे। आणि या ठिकाणी पालिका अधिकारी जे आहेत ज्यांनी ही कारवाई केली त्यांच्यावर खरं तर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन करायला पाहिजे अशी मागणी जैन समाजाची आहे। जैन समाजातील साधू संत देखील
या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जैन समाजातील जे महंत आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल, क्या कहना चाहोगे पालिका प्रशासन? मेरा आज का जो मुद्दा है, जो बिले पार्ले ईस्ट में जो मंदिर टूटा गया है, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, उसके लिए आज ये रैली का आयोजन किया गया है, जिसमें संपूर्ण जैन समाज के लाखों लोग इसमें सम्मिलित हैं। और बीएमसी से हमारी 3 मांगे हैं कि बीएमसी ने पूर्व सूचना के जिस तरह से हमारे जैन मंदिर को तोड़ा है, वो उनको पूरी तरह से निरस्त करें। जिन अधिकारियों ने तोड़ा है उनको निलंबित किया जाए। और दूसरा हमारा यह है कि जिस तरह से मंदिर तोड़ा वहां बनाया जाए पुनः मंदिर। और तीसरा मांग हमारा है कि बीएमसी को सार्वजनिक रूप से माफी मांगना चाहिए। बस। देश में हिंदुत्ववादी सरकार है, महाराष्ट्र में हिंदुत्ववादी सरकार है, तो भी हिंदुओं के मंदिर पे ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। इस तरह का नहीं होना चाहिए। इस तरह का बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। इसकी घोर निंदा करता हूँ। नक्कीच आपण जर बघितलं असाल तर राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, देशात हिंदुत्ववादी सरकार आहे, तरी देखील अशा पद्धतीने घटना महाराष्ट्रात घडतात. त्याचा निंदा जी आहे ती कुठेतरी हा जैन समाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी संपूर्ण जैन समुदाय जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे. स्वतः मंत्री देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या लोकांच्या भावना आहेत त्या भावनांसोबत आम्ही आहोत असं या ठिकाणी मंत्र्यांचं असेल, सत्ताधारी पक्षाचं असेल म्हणणं आहे. आणि कुठेतरी या ठिकाणी आता आंदोलन देखील सुरू झालेलं आहे. सुशांत, आपण पाहतो त्या ठिकाणी आंदोलकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. काळ्या फिती बांधून हे आंदोलन करण्यात येत आहे. राजकीय नेते सुद्धा आलेले आहेत. मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत, खासदार वर्षा गायकवाड येणार आहेत. अन्य कुठले कुठले नेते या सध्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत? चलो करण खऱ्या अर्थानं भाजपचे आमदार आलेले आहेत आणि भाजपचे मंत्री देखील आलेले आहेत आणि वर्षा गायकवाड देखील या ठिकाणी येतील. त्याचसोबत स्थानिक माजी नगरसेवक असतील, भाजपचे इतर पदाधिकारी असतील, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपण जर बघितलं असेल तर स्वतः आपण असल्याचं ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे काही झालं ते चुकीचं आहे. मी त्यांचा निषेध करतो. माझ्या बरोबर स्थानिक आमदार परागभाई अलवणी पण आहे, त्याने पण निषेध केलेला आहे. हा मंदिर या ठिकाणी परत ज्यावेळी कोर्टचा ऑर्डर, स्टे ऑर्डरचा आला पराग अलवणीजी काय परागजी जे काही झालं ते पराग अलवणीजी है क्या? मूर्ति का अरे भैया आपको बोलना है क्या? काय सांगाल कारवाई? जे काही झालं ते पूर्ण चुकीचं आहे. ज्यावेळी कोर्टमध्ये फायनल हिअरिंग होती, ज्या क्षणी त्याने कळला की स्टे ऑर्डर आलाय, त्या क्षणी त्या वार्ड अधिकारी ने वार्डचे अधिकाऱ्याने एकत्र होऊन संगनमत करून ते मंदिर पाळला. 35 वर्ष जुना मंदिर होता, प्रायव्हेट प्रॉपर्टी पर होता, कोणत्याही सार्वजनिक स्थानवर रोडवर अडथळा न होता. आणि त्याने माहीत होती की कोर्टमध्ये फायनल हिअरिंग आहे, तरी पण त्याने कोणाचे सांगण्यावर केला ते त्याने माहीत आहे. जोपर्यंत हा मंदिर तिथे पूर्ण स्थापित होत नाही तोपर्यंत अहिंसक समाजाचा आंदोलन सुरू राहील. सरकार असताना अशी कारवाई होते, तुमचं सरकार असताना कारवाई होते, लोकप्रतिनिधी तुमचे आहेत, त्यांनी कोणती हस्तक्षेप या तोडक कारवाईमध्ये केलेली नाही असं देखील लोकांचं म्हणणं आहे. नको, तुरंत पराग अलवणीजीने मी ज्या क्षणी आम्हाला कळला आम्ही ऍक्टिव्ह झाला, पण त्याने 10 मिनिटात बुलडोजर टाकून ते पूर्ण मंदिर तोडून टाकला. असा कधीही होत नाही, मुघलशाहीमध्ये पण झाला नाही. त्या अधिकारीवर कारवाई झाली पाहिजे आणि मंदिर तिथे पुनर्स्थापित केला पाहिजे.
बोलतायत तुम्ही ऑलरेडी पत्र लिहिलं आहे अधिकारी यावर कारवाई नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.